ठिकाणी सध्या चालू आहे। तुम्ही बघू शकता की पाठीमागे या ठिकाणी रामरापूर शिंदे देखील आहे, पिसे देखील आहेत। तर या उमेदवार प्रत्येक परिचय सभा चालू आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी बापू देखील आपल्या सोबत आहेत। तर हे रॅली आता वर्धापन निघते आणि लोकांचा कसा प्रतिसाद आहे? लोकांचा प्रभाग 7 मधील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आज 13 आहे आणि शेवटची पदयात्रा आहे। मला वाटतं या टर्म मधली शेवटची पदयात्रा असून जिथं जाईल तिथं लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो। महिला मोठ्या भगिनी असू देत, आम्हाला आशीर्वाद देऊन शुभेच्छा देऊन तुम्ही निवडून येणार असा आशीर्वाद देत आहेत, करत आहेत। तर अशा पद्धतीनं आपण आपल्या सोबत आहे, कारण की लोक त्यांच्यासोबत आहेत। तर हा पूर्णपणे सध्या चालू असलेला हा प्रचार तुम्ही बघू शकता। बापू मला सांगा की सातत्यानं तुम्ही कामाचा माणूस म्हणून करत आहे, आज तुम्ही वाढत फिरतायत, लोकांची कशी भावना आहेत वगैरे? प्रचंड प्रतिसाद माता भगिनींचा माय माऊलांचा मिळतोय। आम्ही केलेल्या मागील कामाची पोचपावती लोक मतदान करून नक्की करतील। प्रत्येक ठिकाणी आम्हाला ओवाळतायत, हार घालतायत। प्रचंड चांगल्या प्रतीनं आमच्या पाठीमागं उभं राहण्याच्या भूमिकेतून सर्व नागरिक आमच्या भागातले तयार आहेत। उद्या फक्त एक दिवस राहिला आहे, त्यांना आमच्यापेक्षा जास्त उत्सुकता आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या उमेदवारांना निवडून देण्याकरता लाडक्या बहिणी सज्ज आहेत। आता लाडके भाऊ लाडके बहीण गुलाल राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आहे म्हणला लागेल का? 100% सोलापूर महानगरपालिकेत अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा महापौर होणार आणि सोलापूरवर शिंदे सेनेची भगवा फडकणार। तुमचं काय मत आहे की आता सध्याला तुम्ही बऱ्याच वर्षापासून काम करत आलेला आहात, लोक जनसंपर्क तुमच्या सोबत आहे, तर आता काय लोकांची भावना किंवा लोक काय म्हणतायत? आता प्रभाग 7चं इलेक्शन हे आमचं राहिलं नाही, हे पूर्ण इलेक्शन जनतेने हाती घेतलंय। त्यामुळे गेले 2 दिवस झालं जे समोरच्या उमेदवारांचं लोकांना आम्ही दाखवणे किंवा त्या स्वाभिमान घाण टाकणे हे जे प्रयत्न चालू आहेत ते सर्व निष्फळ ठरलेत आणि हा इलेक्शन आता आमचं राहिलं नसून जनतेने हाती घेतलंय। त्यामुळे निश्चितच 16 तारखेला प्रभाग 7 मध्ये भगवा फडकायला दिसेल। तर अशा पद्धतीनं येणाऱ्या 16 तारखेमध्ये भगवा फडकण्यात दिसेल। परंतु मला सांगा की आता लोकांना समजायला लागलं की ह्या निवडणुका पहिल्या निवडणुका वेगळ्या होत्या, आता निवडणुका वेगळ्या आहेत वगैरे, तर लोक विकासाच्या पाठीमागे जातील काय? नक्कीच विकासाच्या पाठीमागं ह्या भागातले लोक जाणारा सुज्ञ नागरिक आहे या भागामध्ये आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालचं हे पॅनल अतिशय प्रचंड बहुमताने ते निवडून येणार आहे। आता सातत्यानं पाण्याचा प्रश्न देखील हा सोलापूरकरात हा आपल्या माध्यमातून सुटणार आहे। निश्चितच त्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये रोज पाणी देण्याचं जे आश्वासन आम्ही दिलेलं आहे निश्चितच दादा आणि एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करू। तर या पदयात्रामध्ये तुम्ही फिरत असताना लोकांचा जनसंपर्क तुमच्या सोबत आहे, तर बदल होईल काय? 100% बदल होणार। शिंदे सेनेचे धनुष्यबाण आणि घड्याळ सोलापूर शहरात सर्व ठिकाणी ते दिसेल तुम्हाला। भाजपने सगळं फसवं केलेलं। आता तुम्ही 2014 पासून याच्या अगोदर भाजप सगळं काय केलं 5-7 वर्ष, साधी परिवहन सेवा सुद्धा चालू करू शकत। मी चेअरमन असताना परिवहन सेवेच्या 100 बसेस होत्या, आता किती 8 किंवा 10 बसेस आहेत। मग परिवहन सेवा तुम्ही सुरू का केली नाही? तर लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ती पूर्ण करा ना अगोदर। स्मार्ट सिटी कुठं आहे, उड्डाणपूल कुठं आहे, आणि पाण्याचा किती मोठा प्रश्न आहे। 8 दिवसाला एकदा पाणी येते, लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण त्यांच्या घरात पाणी। अशी परिस्थिती असताना भाजपला कसं निवडून देणार? तर हे जे काही प्रश्न सोडवायचे असतील तर अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे शिवाय पर्याय नाही। तर येणारे ह्या जो आता सध्याला जो चालू आहे, लोकांच्या डोळ्यात पाणी आहे परंतु लोकांच्या नळाला पाणी येत नाहीये आणि ह्याचा कुठंतरी इफेक्ट, ह्याचा कुठंतरी फटका या भाजपला बसू शकतो असं म्हटलं जाते। कारण की सोलापूर मधली नागरिक किंवा सोलापूर का युवक वर्ग आहे तो बाहेरच्या ठिकाणी कामाला जातोय, परंतु सोलापूरमध्ये तसं कामाचं इथं कुठलीही गोष्ट उभा झालेली नाहीये। पुणे मुंबई सारखा सोलापूरचं नाव आहे परंतु सोलापूरचा कुठेही विकास झालेला नाहीये असं म्हटलं जातंय। कारण की येणाऱ्या 16 तारखेला ह्याचा रिझल्ट काय आहे ते समजेल।